कधीही एसीच्या गाडीमध्ये फिरू शकत नाही, कुठलीही व्हीआय ट्रीटमेंट तो घेऊ शकत नाही। भावनिकतेच्या नात्याने आदराने त्यांना स्वागत केलं जातं, त्यांना भरभरून दान दिलं जातं। पण नक्की ओळखणार कसं की हे भिक्खू नकली आहेत की असली? आता भंते ओळखायचे झाले तर बरेचसेच भंते आपल्यामध्ये चिवरधारी शिरलेले आहेत। जर त्यांची ओळख पटवून घ्यायची असेल तर माझा हा रथ जो आहे, जो आज मध्ये पण गेला म्हणजे पाठीमागे पण गेला नव्हता आणि पुढे पण जात नव्हता, मध्येच अडकला होता, पण तो मध्ये धम्माचा रथ आहे की नाही हे कोणालाच माहित नव्हतं। जे 24 प्रकारची शिबिरं संस्थेकडे आहेत, आजपर्यंत ती राबवलीच गेली नाहीत। फक्त उपासिका शिबिर आणि सामनेर शिबिर आणि बौद्धाचार्य शिबिर या 3 शिबिराच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही शिबिर या जिल्ह्यावरती राबत नव्हतं। वर्षवास म्हणजे काय? वर्षवास हा कोणासाठी आहे ह्याचा जरा खुलासा एकदम थोडक्यात सांगा। संस्थेने दिलेले जे प्रवचनकार आहेत ते काम करताना कुठेतरी कमी पडत आहेत असं वाटत नाही का? एखादा जर प्रवचनकार आला विहारामध्ये तर अगदी बोटावर मोजण्या इतकी सुद्धा माणसं नसतात। मी बुद्धं शरणं गच्छामि म्हणेन, धम्मं शरणं गच्छामि म्हणेन, पण संघं शरणं गच्छामि म्हणणार नाही। तो नेम आहे जो 275 नियमापैकी तो एक नेम आहे भंतेंचा। भंतेंच्या डोक्याखाली उशी सुद्धा नसते। अगदी एसीच्या गाडीतून बंगल्यामध्ये राहत असतील किंवा प्रॉपर्ट्या जमा केल्या असतील